नमस्कार. मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 48व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. डॉक्टर, सात्विक लोक हे कुंडलीतून कसे ओळखायचे? हे बघा, सात्विक म्हणजे जो विजडम आहे आणि स्पिरिच्युअलिटी ज्याच्यात आहे आणि राग आणि द्वेष जर ज्याला कमी आहे तो आपण सात्विक म्हणतो. आता कलियुगात असं पूर्ण सात्विक असलेले लोक असणं शक्य नाही, कारण तसंच झालेलं आहे. कारण जो देव जनरेट करतो त्याच्यामध्येच तो सगळ्या गुणांचं मिक्सचर करून देतो, म्हणूनच त्याला कलियुग म्हणतात. ठीक आहे, आता तो भाग निराळा. सृष्टी करताना आपण जर तुम्ही बघितलं असेल तर वाचलं असेल किंवा दासबोधमध्ये मराठीमध्ये बघितलं असेल किंवा भागवत म्हणजे सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये त्याने सांगितलंय की महत्त्व झाला, तत्वानंतर सत्वगुण रजनाचे तन्मात्रे आधी निर्माण झाले, त्याच्यानंतर त्यांचे मॅनिफेस्टेशन होत गेले, असं ते शास्त्र आहे. आपण आपल्या लेव्हलला म्हणजे ऍस्ट्रॉलॉजिकल लेव्हलला आता एक पत्रिका जी आहे ती सात्विक आहे, तर ते कसं ओळखायचं? आता ह्याच्यामध्ये सात्विक म्हणजे काय की क्षमाशील आहे आणि त्याला सूड घ्यायचं नाहीये. जे होते ते देवाच्या इच्छेने होते असं म्हणणारा माणूस तो सात्विक असतो. आता आजकालच्या जगात हे योग्य आहे का नाही हा प्रत्येक पत्रिकेने विचार करायचा आहे. आता पत्रिकेप्रमाणे जर बघायचं असेल त्याच्या कुंडलीमध्ये गुरु खूप पॉवरफुल असेल, गुरु हा जगाचा शिक्षक आहे, जर गुरु स्ट्रॉंग असेल तर तो सात्विक गुणाचा अधिकारी आहे म्हणजे कारकत्व आहे त्याला. चंद्र पण तसंच आहे. चंद्राचं कसं आहे, चंद्र त्याच्याबरोबर राहतो तो त्याप्रमाणाचे गुण घेतो. चंद्र आणि गुरु जर एकत्र असतील तर अशी व्यक्ती सात्विक असते आणि समाधानी असते आणि क्षमाशील असते आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये असते. आता समजा आता गुरु उच्च आहे आणि त्याच्यावर कुग्रहांची दृष्टी आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं राजसिक किंवा तामसिक गुणांचं संमिलन होत राहतं. आता किती टक्के आहे ते त्या पत्रिकेप्रमाणे आपल्याला कळता येईल. तर असं देवाने निर्माण केलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यातनं उन्नती करायची जर असेल तर आपण सात्विक वाढवायचं, राजसिक ठेवायचं किंवा कमी करायचं किंवा तामसिक मारायचं हे प्रत्येक जातकाने ठरवायचं.